छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी आमदार बनवणार छत्रपती संभाजीराजे यांचं वक्तव्य। गोरगरीब दीनदलित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाला संधी द्या, पॅंथर सेना बुद्धिस्ट ताकदीने राहणार दीपकभाई केदार यांचं वक्तव्य। जळगाव जामोद ते शेगाव रॅलीचे प्रत्येक गावफाट्यावर उत्स्फूर्त स्वागत, रॅलीत 2500 वाहनांचा समावेश, धनाढ्य उमेदवारांना भरली धडकी। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांना आमदार बनवण्याचा विडा छत्रपती संभाजीराजे यांनी उचलला। यापूर्वी जळगाव जामोद येथे झालेल्या भव्य विशाल सभेत राजे यांनी प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी बहुमताने विजय करण्याचं आवाहन केलं। तर 15 नोव्हेंबर रोजी परत प्रशांत डिक्कर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जळगाव जामोद ते शेगाव रॅलीसाठी हजेरी लावून छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी असल्याचं सांगून त्यांना आमदार बनवणार व हेलिकॉप्टरने मुंबईला नेणार अशी मतदारांना राजेंनी भावनिक साथ घातली आहे। तसेच पॅंथर सेनेचे दीपकभाई केदार यांनी सुद्धा गोरगरीब सर्वसामान्य व शेतकरी शेतमजुरांच्या समस्या निवारण करण्यासाठी झटणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विजय करण्याचं आवाहन केलं। पॅंथर सेना बुद्धिस्ट यांनी एकत्र येऊन ताकदीने काम करणार असल्याचं सांगितलंय। जळगाव जामोद विधानसभेचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ 15 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे व पॅंथर सेनेचे दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथून भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। दुपारी 12 वाजता रॅलीला सुरुवात होऊन ही रॅली संग्रामपूर, चांगेफळ, वरवट, बकाल मार्गे शेगाव येथे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पोहोचली। रॅलीमध्ये सुमारे 2000 दुचाकी व 600 चारचाकींचा ताफा सहभागी झाला होता। या रॅलीचं प्रत्येक गावाच्या फाट्यावर जेसीबीनं पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आलं। न भूतो न भविष्यती अशी ही महारॅली निघाली होती। अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। शेगाव येथील स्वर्गीय गजानन दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे रॅलीचे सभेत रूपांतर झालं। यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना राजे छत्रपती संभाजी महाराज व दीपकभाई केदार यांनी उपरोक्त आवाहन केलं। छत्रपती घराणं हे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे प्रशांत डिक्करला कुठलीही चिंता करायची गरज नाही। प्रशांत डिक्कर 100% आमदार होणार असं छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं। या सभेमध्ये कुणबी युवा मंच वतीने प्रशांत डिक्कर यांना 1 लाख रुपये वर्गणी देण्यात आली। याशिवाय अनेक युवा शेतकऱ्यांनी सुद्धा आपापल्या परीने अशी एकूण 6,22,000 रुपये देणगी देऊन निवडणूक निधीस हातभार लावलाय। महाविकास व महायुती सोबतच प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार यांची मैत्रीपूर्ण लढत होत असल्यानं त्यांची युती आहे। आजच्या भव्य दिव्य रॅलीनं मतदार चक्रावून गेले, तर इतर दिग्गज उमेदवारांना झोप लागणार नाही अशी चर्चा करत होते। महायुती व महाविकास आघाडीचे धाबेत दणाणलेत। तिन्ही डॉक्टर आणि विरोधात डिक्कर हेच टक्कर देणार, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार मागे पडणार अशी चर्चा होते। सूर्या मराठी न्यूज साठी ब्युरो जळगाव बुलढाणा। प्रशांत डिक्कर यांना तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे, काय उद्देश? स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर जे जल्लोषी स्वागत सगळीकडे चालू आहे। याचा अर्थ की ते मोठ्या मताधिकाने निवडून येणार आहेत। या प्रस्थापितांना धडा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत। 4 टर्म इथं तुम्ही जळगाव जामोदचा जो विकास व्हायला पाहिजे तो औद्योगिक विकास असू दे, शेतकऱ्यांसाठी जे प्रश्न उठवण्याचे विषय असतील, काही केले नाही। नुसतं आपली त्याच्यासाठी तिने चालणार एक शेतकऱ्याचा मुलगा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला आवाज उठवत आलेले आहेत। तरी वडील वारले लहानपणी तरी हा मुलगा थांबला नाही आणि सगळं घरदार सोडून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा राबतो। आज तर त्यांच्या मागं स्वराज्य पक्ष असेल, प्रहार असेल, तिथं दलित ऑल इंडिया पॅंथरचे दीपक केदार असतील, राजू शेट्टी साहेब असतील, तिकडं वामनराव छटाप असतील, असं सगळे पूर्ण मोठं ताकद त्यांच्या मागं राहिलेले आहे। हा इतिहास हा जळगाव जामोदमध्ये दिसून येईल आणि म्हणूनच आम्ही ठरवलं एकदा गुन्हा लागला त्या दिवशी विधानभवनला जे आयुष्यात त्यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसले नाही, त्यांची इच्छा होती एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसवलं। हेलिकॉप्टरमध्ये संभाजीराजे त्याला घेऊन जाणार। वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवार लढत आहे। अशात आपण परिवर्तन आघाडीमध्ये या ठिकाणी सोबत आलेला आहात। बहुतांना आंबेडकरवाद्यांना काय आव्हान करेल? सगळ्यांना मी इथं उभा आहे म्हणजे माहीत झालं की मी प्रशांत डिक्करांच्या बाजूने परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार आहे आणि मी आलोय बघतोय। याच्या आधी सुद्धा त्यांच्या एका संवाद यात्रामध्ये माझी सभा झालेली आहे। माझा कायम त्यांना पाठिंबा राहिलेला आहे। या मतदारसंघात माझी ताकद मोठी आहे, त्याच्यामुळे कोण उभा आहे हे मला माहिती नाही, पण प्रशांत डिक्कर हे उभा आहेत। शेतकऱ्यांचे नेते उभा आहेत, दलितांचे नेते उभा आहेत, बहुजनांचे नेते उभा आहेत। आम्ही त्यांना ताकद देणार। छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आमचे आमदार म्हणून पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत। त्यामुळे आम्ही सगळ्या शक्तीने, बहुजन शक्तीने आम्ही त्यांच्या पाठीशी। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।